सुधीर मुनगंटीवार यांचा कथित सहाय्यक सुहास अलमस्ते याने पोंभुर्णा आणि मूल तालुक्यातील वाळूघाटावरून 5 कोटींची वाळू तस्करी केली। असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला। तर दुसरीकडे सुहास अलमस्ते यांनी विजय वडेट्टीवार यांनी रेती चोरी प्रकरणात माझ्यावर जे आरोप केले ते निखालस खोटे व निराधार आहेत। या प्रकरणी प्रशासनाने आमदार वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमावी व चौकशी करावी। मी त्यात जर दोषी आढळलो तर मी फासावर जाण्यास तयार आहे, असं सुहास अलमस्त यांनी म्हटलंय। तसंच वडेट्टीवार यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही सुहास अलमस्त यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या सर्व प्रकरणाकडे चंद्रपूरकरांचं लक्ष लागून आहे। यावेळी वडेट्टीवार काय म्हणाले बघूया। या जिल्ह्यातील जामखुर्द, येरगाव आणि चांदली बुजुर्ग या तीनही रेती घाटातून सुधीर मुनगंटीवार यांच्या कथित पीएने 5 कोटी रुपयाच्या रेतीची चोरी केलेली आहे। हे सर्व तीनही रेती घाट हे पीडब्ल्यूडीच्या कामासाठी आरक्षित असताना, पीडब्ल्यूडीच्या कामासाठी रिझर्व्ह असताना हे कामातील ट्रान्सपोर्टिंगचं काम अलमस्तकडे होतं। ते काम करत असताना केवळ पीडब्ल्यूडीच्या कामावर रेती ट्रान्सपोर्ट करण्याची आवश्यकता होती, परंतु या अलमस्तनी संपूर्ण शहरामध्ये मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे खाजगी कामावर ही रेती टाकलेली आहे। याचे जीपीएस टॅग केलं, जीपीएस जी सिस्टम लावली आहे त्याचं ट्रॅकिंग केलं, तपासलं तर हा फार मोठा घोटाळा केलेला आहे। या अलमस्तनी मुनगंटीवारांचं नाव घेतो आहे, हा त्यांचा पीए नाही आहे, पण त्यांचं नाव वापरून यांनी करोडो रुपयाची रेती चोरी केली आहे। त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। केवळ त्याची जेसीपी पोकल्यान हे जामखुर्दमधून जप्त करून होणार नाही, तर त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन पीडब्ल्यूडीला नेमून दिलेल्या जागेच्या पलीकडे जाऊन या रेती घाटातून रेतीचं उत्खनन केलेलं आहे। म्हणून कठोर कारवाई करावी, फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी।